नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात चर्चेतील विषयावर, मराठा आरक्षण याच्यावरती. प्रश्न असा आहे की मराठा समाजाला आरक्षण देणं एवढं कठीण का ठरतंय? मराठा समाजाने अनेक वर्षांपासून आरक्षणाची मागणी केली आहे. समाजाचं म्हणणं आहे की मराठा समाजही आर्थिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे. पण तरीही सरकारला हे आरक्षण लागू करणे एवढं कठीण का ठरतंय? चला सविस्तर पाहूया. कायदेशीर अडथळे. 2018 साली महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला 16% आरक्षण जाहीर केलं होतं. पण 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय रद्द केला. कारण भारताच्या संविधानानुसार एकूण आरक्षण मर्यादा 50% जास्त देता येत नाही. न्यायालयाचं मत असं होतं की ही मर्यादा ओलांडल्यास इतर समाजांच्या हक्कांवर अन्याय होईल. कुणबी वर्गातील गुंतागुंत. सरकारने नंतर मराठा समाजाला कुणबी वर्गात सामावून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यासाठी व्यक्तीकडे कुणबी म्हणून ओळख दर्शवणारी कागदपत्र असणं आवश्यक आहे. अनेक मराठा समाजातील लोकांकडे ही कागदपत्र नाही, त्यामुळे त्यांना आरक्षणाचा प्रत्यक्ष फायदा घेणं कठीण जातं. सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाचा पुरावा. आरक्षण देण्यासाठी समाजाने आपला मागासपणा सिद्ध करावा लागतो. शाहू आयोगासारख्या समित्यांनी मराठा समाज काही प्रमाणात मागास असल्याचं सांगितलं. पण न्यायालयाने म्हटलं की पुरावे पुरेसे ठोस नाहीत. संतुलन. मराठा आरक्षण हा फक्त सामाजिक नाही तर राजकीय प्रश्न देखील आहे. एका समाजाला आरक्षण दिलं की इतर मागासवर्गीय समाजांमध्ये नाराजी वाढते. म्हणून सरकारला प्रत्येक पाऊल अतिशय काळजीपूर्वक टाकावं लागतं. संविधानिक मर्यादा. जर राज्याला 50% पेक्षा जास्त आरक्षण द्यायचं असेल तर त्यासाठी संविधानात सुधारणा करावी लागते, जी केवळ केंद्र सरकार आणि संसदेमार्फतच शक्य आहे. म्हणून हा मार्ग खूप गुंतागुंतीचा आहे. निष्कर्ष. मित्रांनो, मराठा आरक्षणाचा प्रश्न हा भावनिक असला तरी तो कायदा, संविधान आणि न्यायालय या तिन्ही गोष्टींशी निगडीत आहे. राज्य सरकार प्रयत्न करत आहे, पण ठोस पुरावे आणि कायदेशीर चौकट मजबूत केली गेली तरच मराठा आरक्षणाला न्याय मिळू शकतो. जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि इन्फो पॉइंट मराठी या चॅनेलला सबस्क्राईब करा.